मंडळी, ज्ञानेश्वर महाराजांचे योगदान हे फक्त वारकरी संप्रदायापुरतं मर्यादित नाही, तर ते जगातील सर्वांसाठीच महत्त्वाचं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणलं की आजही वारकरी संप्रदायाचं त्यांच्याबद्दल किती बोलू आणि काय काय बोलू असं होतं. मराठी भाषेला नवी ओळख देणारे तसेच वारकरी संप्रदायाला भारतभर पोहोचवणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांचा प्रवास तसा सोपा नव्हताच. मात्र त्यांनी धार्मिक, भाषिक आणि समाजोपयोगी केलेलं काम हे व्यक्ती म्हणून तर महान ठरतंच, आणि त्याहून जास्त वारी असेल किंवा संपूर्ण मराठी भाषिक लोकांसाठी त्यांनी अध्यात्म आणि काव्य या दोन गोष्टीतून त्यांनी असं काही ज्ञान तसेच उपयोगी गोष्टी दिल्यात की ज्याचं ऋण हे महाराष्ट्र कधीच फेडू शकणार नाहीये. आज याच ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, ज्ञानेश्वर माऊली म्हणलं की आठवतात त्या ओव्या. माऊली म्हणजे ममत्व, आणि याच माऊलींच्या एकूण जीवन कार्याविषयी आता हळूहळू आपण करून माहिती जाणून घेऊयात. मंडळी, ज्यांनी भागवत धर्माचा पाया रचला त्या संत ज्ञानेश्वर यांचा जन्म इसवी सन 1275 साली महाराष्ट्रातील आपेगाव येथे झाला. त्यांचे मूळ नाव ज्ञानदेव असे होते. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे ब्राह्मण आणि योगी होते, तर माता रुक्मिणीबाई धार्मिक आणि साध्वी स्त्री होत्या. विठ्ठलपंत यांनी पारंपरिक ब्राह्मण संस्कृतीचं पालन करताना संन्यास धारण केला होता. पण काही धार्मिक कार्याचे उल्लंघन झाल्यामुळे समाजाने त्यांना बहिष्कृत केलं. समाजाकडून बहिष्कृत झाल्यामुळे ज्ञानेश्वरांच्या कुटुंबावर दुःखाचे सावट आले होते. संत ज्ञानेश्वर महाराजांना 3 भावंड होती: निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई. या सर्वांनीच पुढे वारकरी संप्रदायाच्या प्रसारात मोलाचं योगदान दिलं. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु होते. त्यांच्या शिकवणींमुळेच ज्ञानेश्वरांनी तत्वज्ञान मंडळी आत्मसात केलं. तसं पाहिलं तर ज्ञानेश्वरांच्या शिक्षणाची सुरुवातही घरातूनच झाली. त्यांनी पारंपरिक वेदांचा अभ्यास केला, परंतु कुटुंबाच्या सामाजिक बहिष्कारामुळे त्यांना कोणत्याही गुरुकुलात शिक्षण घेता आले नाही. त्यांनी निवृत्तीनाथांकडून योग साधना आणि अद्वैत तत्वज्ञानाचं त्यांना ज्ञान मिळालं होतं. आणि मंडळी, निवृत्तीनाथ हे महान योगी होते आणि त्यांनी ज्ञानेश्वरांना ध्यान, साधना आणि योगाची मंडळी शिकवण दिली होती. ज्ञानेश्वरांनी मंडळी पारंपरिक शिक्षण घेण्याऐवजी आत्मज्ञान आणि योगाभ्यासावर अधिक लक्ष दिलं होतं. त्यांनी वयाच्या 13व्या वर्षी ज्ञानेश्वरी या गीतेवरील भाष्याची रचना केली, ज्यामध्ये त्यांनी भगवद्गीतेतील तत्वज्ञान साध्या सोप्या मराठी भाषेत मांडले. आता त्या काळात संस्कृत भाषेतील कोणत्याही गोष्टीचं प्राकृत भाषेत, बोली भाषेत किंवा रूपांतर करणं हे तसं मंडळी एकूणच कठीण काम होतं, कारण त्याला तेव्हा विरोध व्हायचा. मात्र नेवासाच्या एका मंदिरात त्यांनी भगवद्गीतेचे मंडळी निरूपण केलं. ज्ञानेश्वरी सुरुवातीला भावार्थ दीपिका या नावाने प्रसिद्ध होती किंवा ती त्या नावाने ओळखली जायची. ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ नेवासाच्या या मंदिरात तयार झाला. ज्ञानेश्वरीच्या शेवटी जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली, आणि हीच प्रार्थना पसायदान म्हणून आजही प्रसिद्ध आहे. सोपी भाषा, यामुळे ज्ञानेश्वरी लोकांसाठी सोपी आणि समजण्यासारखी होती, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता मंडळी तेव्हापासून खूप वाढली. आता ज्ञानेश्वरी हा संत ज्ञानेश्वरांचा सर्वात प्रसिद्ध ग्रंथ आहे. ही ज्ञानेश्वरी मराठी भाषेत लिहिली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एकूण 18 अध्याय असून त्यामध्ये गीतेतील प्रत्येक श्लोकाचे अर्थ, तात्विक विश्लेषण आणि साध्या भाषेत हे स्पष्टीकरण दिलेले आहे. आणि हा ग्रंथ लिहिताना त्यांनी ओवी ही मराठी काव्यशैली वापरली, जी त्या काळात अगदी लोकप्रिय होती आणि आज तिला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता ज्ञानेश्वरीमध्ये महाराजांनी भक्ती मार्गाचे तत्वज्ञान, अद्वैत वेदांचे विचार आणि योग साधनेचे महत्त्व मांडलेले आहे. अमृतानुभव हा संत ज्ञानेश्वरांचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथात त्यांनी योग साधना आणि अद्वैत तत्वज्ञान सांगितलेलं आहे. अमृतानुभव हे तत्वज्ञान, ध्यान आणि भक्ती यांचा अगदी एक समन्वय दर्शवणारी एक गूढ साहित्य कलाकृती आहे. ज्ञानेश्वरांनी या ग्रंथात साधकांसाठी आणि समाधी अवस्थेचे गूढ उलगडलेले आहे. त्यांनी भक्ती आणि ज्ञान यांचा समन्वय साधत अद्वैत वेदांतांच्या गूढ विचारांचे सुलभ भाष्य केलेले आहे. मंडळी, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक प्रमुख भक्तिपंथ आहे, ज्याचे मुख्य केंद्र पंढरपूर येथे आहे. अगदी विठोबा किंवा पांडुरंग हे या संप्रदायाचे अगदी आराध्य दैवत आहेत. वारकरी संप्रदायाच्या मूळ शिकवणींमध्ये भक्ती, साधेपणा आणि लोककल्याण हे मुख्य तत्व होते. संत ज्ञानेश्वर यांनी या संप्रदायाचा प्रसार करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांचे जीवन आणि साहित्य संप्रदायाच्या विचारधारेशी सुसंगत होते. त्यांनी लोकभाषेतून तत्वज्ञानाचा प्रचार केला आणि सर्वसामान्य माणसालाही अध्यात्म आणि तत्वज्ञान समजण्यास मदत केली. अगदी संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्याद्वारे भक्ती आणि तत्वज्ञानांचा अगदी मंडळी सुरेख मिलाप घडवला होता. त्यांनी भक्ती मार्गात साधेपणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांची शिकवण आहे की परमेश्वर प्राप्तीसाठी केवळ प्रेम, श्रद्धा आणि निष्ठा आवश्यक आहेत. त्यांची शिकवण आजही ही वारकरी संप्रदायाच्या साधकांमध्ये अगदी भरपूर प्रचलित आहे आणि ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. त्यांनी त्यांच्या ओव्या आणि प्रवचनांमधून विठोबाच्या भक्तीचा महिमा गायलाच मंडळी नाही, तर भक्तांना त्यांच्या सानिध्यात जाण्याचा मार्गही दाखविला. संत ज्ञानेश्वरांनी भक्तांना प्रेम, सहनशीलता आणि सहानुभूतीचे आचरण करण्याचा सल्ला दिला. त्यांच्यामध्ये भक्तीमध्ये जातीभेद, धार्मिक भेद आणि सामाजिक प्रतिष्ठेचा काही फरक पडत नाही. प्रत्येक भक्त हा परमेश्वराच्या दृष्टीने अगदी समान आहे, ही त्यांची शिकवण होती. संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेत तत्वज्ञान मांडून सर्वसामान्य लोकांसाठी
अगदी अध्यात्म आणि ज्ञानाचे दरवाजे उघडले. त्यांच्या साहित्यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आणि तिला नवी ओळख मिळाली. त्यांच्या ओवी शैलीने सर्वसामान्य माणसाला गीतेतील तत्वज्ञान सोपे भाषेत समजले. त्यामुळे ज्ञानेश्वरी प्रसार केवळ विद्वानांपुरता मर्यादित न राहता समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचला होता. संत ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानामुळे समाजात अनेक सुधारणा झाल्या. त्यांच्या शिकवणीने जातीभेद, वर्णभेद आणि धार्मिक भेदभावाशी माहिती त्यातून त्यांनी दिली होती. त्यांनी सांगितले की मानवता हीच खरी धर्मनीती आहे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये परमात्मा वास करतो. त्यांच्या शिकवणीमुळे भक्तिमार्गात साधेपणा आणि प्रेम यांचे मंडळी महत्त्व अधोरेखित झाले होते, ज्यामुळे समाजात समानता आणि सहिष्णुता वाढली. संत ज्ञानेश्वरांच्या साहित्य आणि शिकवणींमध्ये स्त्री पुरुष समानतेचा ठसा उमटतो. त्यांनी स्त्रीला समाजात पुरुषांच्या बरोबरीची मंडळी मान्यता दिली. त्यांच्या ओवींमध्ये आणि प्रवचनांमध्ये त्यांनी स्त्री पुरुष समानतेचे समर्थन केलेले आहे. मुक्ताबाई या त्यांच्या बहिणीच्या उदाहरणाद्वारे त्यांनी स्त्रीच्या आध्यात्मिक शक्तीचे महत्त्व सांगितले. त्यांच्या शिकवणुकीतून समाजात आणि धार्मिक सुधारणांची सुरुवात झाली. त्यांनी भिक्षुक वर्ग, समाजातील उपेक्षित घटक आणि तथाकथित नीच जातींना देखील आपल्या शिकवणींमध्ये सामावून घेतले. अगदी समाजातील गरीब, शोषित आणि दलितांना त्यांची परमेश्वराच्या उपासनेचा समान अधिकार दिला. त्यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा आणि धर्म, जात, वर्ण यांच्या भिंती भेदण्याचा प्रयत्न केला. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अल्पवयातच आध्यात्मिक संन्यास हा स्वीकारला होता. त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला आणि संपूर्ण जीवन हे परमात्म्याच्या सेवेसाठी त्यांनी मंडळी अर्पित केलं. संन्यास घेतल्यानंतर त्यांनी आपल्या भावंडांसह धार्मिक प्रवास केले आणि अनेक स्थळांवर प्रवचने दिली. त्यांचे प्रवचन आणि ओव्या समाजात भक्ती आणि तत्वज्ञानाचे बीजारोपण करीत होते. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा वापर करून तत्वज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांनी मांडलेल्या अद्वैत वेदांताच्या तत्वज्ञानामुळे भक्ती मार्गाचा प्रवाह सशक्त झाला, ज्याचा आजही समाजावर मोठा प्रभाव आहे. भिंत चालवणे असेल किंवा रेड्याकडून वेद वधून घेणे असेल, यामुळे चांगदेव महाराज असोत किंवा तेव्हाचे वेदशास्त्री, या सगळ्यांनाच कमी वयात असलेल्या तेव्हाच्या ज्ञानेश्वरांनी अचंबित केलं होतं. आणि आधुनिक काळातही त्यांच्या विचारांवर आधारित प्रवचन, कीर्तन आणि ज्ञानेश्वरी पारायणाच्या उपक्रमांचे आयोजन मंडळी तेव्हा तिथं केले जाते. अनेक संत आणि आध्यात्मिक गुरूंनी संत ज्ञानेश्वरांच्या शिकवणुकीचे अनुसरण केले आहे. त्यांच्या तत्वज्ञानाने समाजातील जातीय भेदभाव कमी करण्यासाठी आणि सर्व धर्मभाव रुजवण्यासाठी मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या शिकवणुकीचा वारसा पिढ्यानपिढ्या मंडळी पुढे चालत आलाय. आता वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वरांची एक विशेष प्रतिष्ठा आहे. त्यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे मंडळी पारायण वारकरी भक्त विशेष आवडीने आणि श्रद्धेने करतात. अगदी पारायणाच्या माध्यमातून भक्त गीतेतील तत्वज्ञान समजून घेतात आणि त्याला आपल्या जीवनात आचरणात आणतात. ज्ञानेश्वरी पारायणाच्या काळात भक्त संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचे पठण करतात आणि त्यातून आत्मिक शांतीचा अनुभव घेतात. अगदी आळंदी येथील यात्रा ही वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाची मंडळी धार्मिक परंपरा आहे. दरवर्षी संत ज्ञानेश्वरांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने लाखो भक्त हे आळंदीला येतात आणि त्यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होतात. पंढरपूर वारीमध्येही संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे विशेष महत्त्व आहे. वारीत सहभागी होणारे भक्त संत ज्ञानेश्वरांच्या शिकवणुकींना अनुसरून भक्तिमार्गाचे आचरण करतात. या यात्रेमुळे त्यांचे तत्वज्ञान आणि शिकवणी आजही जिवंत आहेत. आता आधुनिक समाजातील धार्मिक आणि आध्यात्मिक चळवळींवर संत ज्ञानेश्वरांच्या शिकवणुकीचा खोल अगदी प्रभाव आहे. त्यांच्या शिकवणुकींमुळे मराठी संस्कृती आणि समाजात भक्तिमार्गाची परंपरा आजही ही जिवंत आहे. आधी विशेषतः वारकरी संप्रदायातील भक्त, कीर्तनकार आणि प्रवचनकार संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा आधार घेतात. त्यांनी मांडलेले अद्वैत वेदांताचे तत्वज्ञान, ज्यात आत्मा आणि परमात्मा यांचा अगदी एकत्वाचा सिद्धांत आहे, ते आजही योग आणि ध्यानाच्या उपासकांमध्ये प्रचलित आहे. संत ज्ञानेश्वरांनी समाजातील गरीब, दलित आणि उपेक्षित घटकांना देखील आत्मज्ञानाचा मार्ग खुला करून दिला होता. आज संत ज्ञानेश्वरांच्या साहित्याचा अभ्यास अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हा केला जातो. मराठी भाषा आणि साहित्याच्या अभ्यासक्रमात ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव यांचे विश्लेषण महत्त्वपूर्ण ठरते. त्यांच्या ओव्या आणि ग्रंथातील तत्वज्ञानाचे अध्यापन केल्याने विद्यार्थ्यांना मराठी साहित्य, अगदी काव्यशैली आणि तत्वज्ञान समजण्यास मदत होते. अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांच्या विचारांचा प्रचार केला जातो, जसं की कीर्तन, प्रवचन आणि ज्ञानेश्वरी पारायणाचे उपक्रम. संत ज्ञानेश्वरांची शिकवण आजच्या विद्यार्थ्यांना आत्मज्ञान, विचार शक्ती आणि समाजसेवेचे महत्त्व शिकवते. त्यामुळे त्यांच्या तत्वज्ञानाचे महत्त्व शिक्षण क्षेत्रातही अमूल्य ठरते. मंडळी, संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ओव्यांमध्ये निसर्गाच्या विविध प्रतिमांचा अत्यंत सुंदर वापर केलेला आहे. त्यांनी सूर्य, चंद्र, वारा, पाणी आणि वृक्ष यांचा उल्लेख करून तत्वज्ञान समजून सांगितलेले आहे. उदाहरणार्थ, सूर्य हे ज्ञानाचे प्रतीक आहे, जो अज्ञानरूपी अंधकार हटवतो. चंद्र हे प्रेमाचे आणि शांतीचे प्रतीक आहे, जो भक्तांच्या मनात शांती पसरवतो. त्यांनी निसर्गाच्या माध्यमातून जीवनातील विविध उपमांचा वापर केलेला आहे. पाण्याच्या प्रवाहाला आत्मज्ञानाशी तुलना करून त्यांनी सांगितले की आत्मा हा निरंतर आणि अखंड आहे. ज्याप्रमाणे पाण्याचा प्रवाह थांबत नाही, त्यांच्या ओव्यांमध्ये निसर्गाचे सौंदर्य आणि त्यातील आध्यात्मिकताही दिसून येते. आता ज्यामुळे त्यांच्या साहित्याला एक नवा रंग प्राप्त झालेला आहे. सामाजिक जीवन, परंपरा आणि प्रथा यांचे चित्रण ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी त्या काळच्या सामाजिक जीवनाचे आणि परंपरांचे सजीव चित्रण तेव्हा त्यांनी केलं होतं. त्यांच्या ओव्यात समाजातील विविध घटकांचे जीवन, त्यांच्या समस्या आणि धार्मिक परंपरांचे वर्णन आढळते.
संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या साहित्याद्वारे समाजातील धार्मिक अडथळे आणि जातीभेदांना आव्हान दिले. संत ज्ञानेश्वरांनी कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून समाजात भक्तीचे आणि तत्वज्ञानाचे बीज पेरले. त्यांच्या ओव्या आणि अभंगांनी महाराष्ट्रातील भक्तिपंथात एक नवा उत्साह आणला. कीर्तनकार आजही ज्ञानेश्वरीतील ओव्या आणि मंडळी संत ज्ञानेश्वरांच्या शिकवणींना आधार मानून प्रवचन देतात. त्यांच्या साहित्याने मराठी लोकगीत, कीर्तन आणि अभंग यांच्यावर खोल प्रभाव टाकला आहे. अगदी अनेक संगीतकारांनी संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचे संगीतबद्ध गायन केलेलं आहे किंवा संगीत त्याला दिलेलं आहे, ज्यामुळे त्यांचे विचार आणि तत्वज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचले आहेत. आधुनिक काळातील विविध साहित्य, चित्रपट आणि नाटकांमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा आणि शिकवणींचा उल्लेख आढळतो. त्यांच्या विचारांवर आधारित अनेक साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आता ज्यामुळे त्यांची एकूणच शिकवण आणि आजच्या पिढीलाही प्रेरणा त्यातून मिळत आहे. त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगाचे चित्रण जसे की पसायदान, ज्ञानेश्वरी लेखन आणि समाधी हे लोकांमध्ये आध्यात्मिकता आणि तत्वज्ञानाची आवड निर्माण करतात. अशा या आपल्या माऊलींनी शेवटी इसवी सन 1296 मध्ये 21व्या वर्षी आळंदी येथे समाधी घेतली. आळंदी हे पुणे जिल्ह्यातील एक धार्मिक ठिकाण आहे जेथे त्यांच्या समाधीचे पवित्र स्थान आहे. या समाधी स्थळाला वारकरी संप्रदायात विशेष अगदी एकूणच महत्त्व आहे. दरवर्षी संत ज्ञानेश्वरांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने तिथे साजरी केली जाते आणि पंढरपूरच्या वारीतील वारकरी या ठिकाणी नतमस्तक होतात. आता विश्वात्मके देवे येणे वागेरणे तोषावे, तोषणी मज द्यावे पसायदान हे असे म्हणून संपूर्ण विश्वातील ईश्वराला आवाहन करून ज्ञानेश्वर महाराज प्रसादरूपी ज्ञान हे देत राहा असं त्या ईश्वराला सांगतात. मंडळी, याच ओळी आज सुद्धा तितक्याच लागू होतात सगळ्यांना, ज्यातून समस्त लोक आजही सतत ज्ञान या मार्फत घेत असतात. तेव्हा मंडळी, ही होती माऊली ज्ञानेश्वर महाराजांबद्दलची ही सगळी एकूणच माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. तसेच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मंडळी अजिबात विसरू नका. धन्यवाद.